तर मेगा फायनल दादा चषक 2025 चे पर्व आपल्याला पाहायला मिळते. 24 संघांमधून ज्या दोन संघांनी शेवटच्या क्षणापर्यंत लढले आणि जिंकण्याचा हट्ट ज्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत केला आणि त्यामधून कोणता संघ मेगा फायनल जिंकेल या प्रश्नाचं उत्तर देणारे षटक तर मॅचला होईल सुरुवात. 1 ओव्हरची मॅच आणि एक बिग फाईट आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळेल. मानेवाडी आणि गुडे या दोन टीम मध्ये घमासान युद्ध. या स्पर्धेच्या माध्यमातून नुकतीच ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, आदरणीय आनंदाजी कंदारे साहेब, तानाजीजी कंदारे साहेब आणि बाबूरावजी खोत साहेब या तिन्ही मान्यवरांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. चला, 1 ओव्हरची मॅच आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अंकुश आणि अजय आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या मार्कवर पहिला बॉल अजय आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर लॉफ्ट केलाय. एलिव्हेशन भरपूर आहे. एक सिंगल कंप्लीट केली. सेकंड रन साठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाली. वेग भन्नाट होता, परंतु या क्षणाला वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती आणि वेग भन्नाट, परंतु या भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. अंगात वन बाउंडची ताकीद पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं फलंदाजाने, परंतु डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतोय समाजसेवक मान्य श्री शंकरदादा मोहिते यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून दादा चषक 2025 चे पर्व. चांगला बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला. चला, वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली ऑन करा. वन बाउंडची ताकीद या ठिकाणी दिली जाते. लाईन चांगली होती, परंतु लाईन देखील मिस केली. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवर समोरच्या दिशेने फटका खेळलाय. प्रयत्न चांगला केला, फक्त आणि फक्त एक सिंगल, परंतु या क्षणाला रनआउटची संधी आणि फलंदाज
बाद आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड रन घेत असताना फलंदाज अजय या ठिकाणी बाद होतोय. एकच ओव्हर आणि 3 रन. चार रन होत आहेत आणि 5 रनचं टार्गेट असेल याची नोंद देखील आपण घ्यायच्या मेगा फायनल. तर सचिन माने आणि त्याचबरोबर अमर माने ही जोडी देखील आपल्याला पाहायला मिळते. तर पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. मॅचला होती सुरुवात. 5 रनचं लक्ष, 6 बॉलमध्ये 5 रन करायच्यात. दादा चषक 2025 या पर्वाचा मानकरी कोण होईल या प्रश्नाचं उत्तर देणारा हे षटक आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल आणि या क्षणाला पहिल्या बॉलवर एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय बॉलरने. अजयला मिळवायचा विजय आणि विजय मिळवण्यासाठी पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत. महत्वाचा विकेट. स्वतःवर थोडासा नाखुश आहे फलंदाज अमर माने, ज्याने सुरुवातीच्या पहिल्या 2 सामन्यांमध्ये आपल्या टीमला वर्चस्वामध्ये आणलं. तो फलंदाज मात्र कुठेतरी धावांपासून झगडताना आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिलाच बॉल पेस करत असताना त्याच्या पदरी अपयश पडलं. फलंदाज क्रमांक 1 गमावल्यानंतर न्यू बॅट्समन आतापर्यंत दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 93 षटकार या स्पर्धेमध्ये पाहिले. 37 चौकार देखील एकंदरीत या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आज 7,000हून अधिक मायबाप प्रेक्षकांनी ओमसा MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहिली. नवीन फलंदाज अजय 5 बॉलमध्ये करायचे आहेत ते म्हणजे 5 रन. या बॉलवर लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली खेळाडू वृत्ती दाखवली सध्याच्या घडीला बॅटिंग करणाऱ्या मानेवाडी या टीमने. 1 रनची गरज आहे. हार मानण्यासाठी अजूनही तयार नाही हा संघ. लॉफ्ट केला आणि दादा चषक 2025 या स्पर्धेचा चॅम्पियन ठरलाय, परंतु फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. तीन बॉल मध्ये आता मात्र 1 रनची गरज. झेल ची संधी होती आणि एक चांगला झेल पकडला. नवीन फलंदाज चला नवीन फलंदाज
आपल्याला पाहायला मिळेल. 3 बॉलमध्ये 1 रनची आवश्यकता आहे. क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे याचं दर्शन घडवून देणारी ही मॅच आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. हलक्या त्याने दिशा दिली आणि या क्षणाला दादा चषक 2025 चा मानकरी ठरलाय श्री काळंबा देवी स्पोर्ट्स मानेवाडी या संघाने मात्र विजेता पद पटकवलं. तर चला तिन्ही टीम आपण व्यासपीठाच्या समोर या. हॅलो हॅलो